आम्ही एक निमित्त मात्र आहे। साईबाबांनी त्यांच्या काळात रुग्णांची सेवा केली। बाबांनीच आम्हाला बुद्धी दिली आणि त्याप्रमाणे आम्ही ही सेवा निरंतर करणार आहोत। श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या 2 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं असून गेल्या दोन्ही शिबिरांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा 3ऱ्या शिबिराला देखील वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांनी व गरजू रुग्णांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या टीमनं नेत्र तपासणी करत मोफत औषधे रुग्णांना दिली आहे। बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी येथे ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर अतिशय उत्साहात पार पडलं असून नेत्रसेवा हीच साई सेवा अशा भावनेनं आम्ही शिबिर आयोजित करत आहोत। साईबाबांच्या आशीर्वादानं सुरू झालेली ही सेवा आणि मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता यापुढील काळातच अशी शिबिरे घेत गरजू रुग्णांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न राहील, असे ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील व सौ संगीता अरुणराव गायकवाड पाटील यांनी म्हटलं आहे। तर उपस्थित लाभार्थींनी आपली भावना व्यक्त करताना श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि गायकवाड कुटुंबियांचे आभार मानले। तर आज तब्बल 600 ते 700 रुग्णांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला। ओम साईराम, मी अरुण गायकवाड लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचा आता अध्यक्ष पण झालेलो आहे आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही गेल्या 3 महिन्यापासून एक नेत्र तपासणी, मोफत तपासणी व मोफत मोतीबिंदू शिबिर याचं सगळं आम्ही आयोजित करत आहोत। आणि ह्या एक बाबांच्या संकल्पनेनुसार, बाबांच्या आशीर्वादानुसार आम्हाला एक अचानक जाणवलं की वृद्ध लोक हे वयस्कर आणि खेडेपाड्यात राहणारे लोक हे डोळ्यांची काळजी त्यांच्याकडून घेतली जात नाही, कुटुंबाकडून पण त्यांची काळजी नीट घेतली जात नाही, बऱ्याच ठिकाणी त्यांना ऑपरेशनला पण जाता येत नाही। तर त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की अशा प्रकारचे मोतीबिंदू शिबिर आणि जे पनवेलला शंकरा आय हॉस्पिटल जे आहे, आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या आणि आमचे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्या हॉस्पिटल शिर्डीच्या जागेमध्ये आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। आम्ही हा उपक्रम घेतला, प्रथमच उपक्रम घेत होतो, परंतु पहिले शिबिर, दुसरे शिबिर आणि आज हे 3रे शिबिर निरंतरपणे लोकांचा रुग्णांचा एक आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळं खूप आनंद होत आहे आणि हे काम निरंतर चालू राहील हे आम्ही चालूच ठेवणार आहोत। त्याबद्दल म्हणजे सर्व जनतेने बिलकुल निश्चिंत राहावे। यामध्ये कोणत्याही प्रकारचा आम्ही रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचा खर्च घेत नाही। सर्व प्रकारचे जाणं येणं राहणं, त्याच्यानंतर तपासणी, ऑपरेशन सर्व काही मोफत आहे। आम्ही एक निमित्त मात्र आहे। साईबाबांनी त्यांच्या काळात रुग्णांची सेवा केली। त्या काळामध्ये खूप रुग्णांची त्यांनी सेवा केली। ते जे उदी द्यायचे त्या उदीमुळे रुग्ण बरं होत आहेत। आजसुद्धा तेच आहेत आणि त्या सेवेचा एक निरंतरपणे ही चालू राहावी, हे निरंतरपणे बाबांनीच आम्हाला बुद्धी दिली आणि त्याप्रमाणे आम्ही ही सेवा निरंतर करणार आहोत। कामगार दिनानिमित्त मोतीबिंदू आयोजित केलेले आणि 3ऱ्या शिबिराला प्रचंड उत्साहाने लोक आले। मागचे जे ऑपरेशन झाले ते सगळ्यांचे सक्सेसफुल झाले, ते लोक खूप आनंदी। त्याच्यामुळे त्यांनी अजून त्यांच्या नातेवाईकांना सगळ्यांना घेऊन या शिबिराला उपस्थित झाले। या शिबिराची मला थोडीशी धाकधूक होती, लोक येतील का, कारण आपल्या इथं मोठं हॉस्पिटल आहे आणि आपल्या इथं म्हणजे ट्रस्टला लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टने आव्हान केलं होतं पहिलं की मोतीबिंदू तर आम्ही हे ब्रीद वाक्य घेऊन पहिल्या शिबिरात आम्ही थोडीशी धाकधूक होती, येतील का, लोक विश्वास करतील का। पहिल्याच शिबिराला प्रचंड गर्दी झाली, त्याच्यानंतर 2ऱ्या शिबिराला त्याच्या दुप्पट गर्दी झाली आणि आज तशी 2 बसेस आणल्या बसायला जागा नाही। सकाळपासून लोकांनी उन्हात पण गर्दी केली। साईबाबांच्या आज्ञेशिवाय तर शिर्डीच्या झाडाचं पान सुद्धा त्याच्यामुळं
बाबांच्याच आशीर्वादामुळे हे सगळं रुग्णसेवा हीच साई सेवा आणि ईश्वर सेवा हे आम्ही मानतो आणि त्याच्या बाबांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं घडतं. आज वयोवृद्ध लोकांना थोडंसं म्हणजे डोळ्यांचं तपासणीसाठी थोडं जे डावललं जातं. डोळे आहेत दृष्टी आहे तर सृष्टी आहे आणि सृष्टी आहे तर जमीन आहे हे मान्य करावं. लोकांचं म्हणजे ज्यांचे ऑपरेशन झाले ते एकदम आनंदाने येऊन सांगतात की आमचं एकदम व्यवस्थित ऑपरेशन झालं या गोष्टीचं बरं आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं एकदम एक नंबरची बाबांची सेवा आम्ही असं ग्रहित धरून गायकवाड कुटुंबाला पूर्ण आशीर्वाद देतो. बाकीचे शिबिरं झाले पण मग ते सक्सेसफुल नाही झाले. जे इथं शिबिर झालं ते सगळं सक्सेसफुल झालं. डोळ्याचा म्हणजे लय लांब दिसत मला क्लिअर दिसायला लागले. अरे विश्वास नसतात मेंदू जर आला तर हे तर मेंदू नाही इकडे मेंदू तर भारी झालं. फुकट झालं. इंजेक्शनासंबंधी त्या याच्यात घातलं बोबल्यामध्ये 2-3 दिवस तिथे थांबला. त्रास झाला. पाणी व्यवस्था जेवणाची सगळं काही गोष्टी सगळं व्यवस्थित. त्रास झाला काही. त्रास काहीच नाही. आनंदी आनंद. बहुत अच्छे काम हो रहा है और पुण्य से काम ही जो भी काम करे तो बोले कि 4 आदमी आते हैं तो गरीब से गरीब भी है अमीर से अमीर भी है. सब आदमी ट्रस्ट के भी लोग हैं यहाँ पे और उनके हिसाब से सब काम अच्छा हो रहा है. जिंदगी पूरा बम्बई में जाकर आना जाना खर्चा है खाना पीने की है सब व्यवस्था रखा हुआ है वहाँ. और उनके हिसाब से बोले तो उनके साथ में एक आदमी भी जा सकते हैं देख रेख के वास्ते तो उनके भी फ्री है सब खाना पीना रहना. और वहाँ से करके हॉस्पिटल से फिर शिरडी में ला के यहाँ पर ला के उनको पहुँच करते फिर यहाँ से अपना घर पे जा सकते हैं. चांगली की व्यवस्था येईल. पैसे काहीतरी घेतले असं ऑपरेशनचे पैसे बिशे घेतले सगळं फुकट. शिंदे ट्रस्ट शिर्डी ऑपरेशनचे त्यांनी सहकार्य केलेले हे आम्ही धन्यवाद मेहरबानी. या ठिकाणी मी गेलोच नाही. हे इथं केलं ना इथं ठिकाणी मी गेलोच नाही. फक्त मग तकलीफ झाली थोडी. तकलीफ म्हणजे कशी चेकअप केलं 2-2 महिने तारीख लागतात त्याचा उपयोग होत नाही. इथं चेकअप केलं की लगेच ऑपरेशन असं एकदम सुपरफास्ट व्यवस्था एकदम सगळ्याच प्रकारचं सहकार्य झालं. काहीच तकलीफ नाही पाहिजे. ऑपरेशन वगैरे राहण्याची व्यवस्था भारी. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.